नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि प्रेमाचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळींनो, त्यामध्ये आता शर्वरी ही ऑफिसमधून घरी येताच इकडे आता शर्वरीला आता खूप खमंग वास येतो आणि लगेच आता पमाला मिठी मारत शर्वरी म्हणते की आई, अगं वडापाव बनवलेत. तर पमा म्हणते हो हो, लवकर फ्रेश होऊन या. तेवढ्यात अनु, आश्वावरी सगळेजण आता वडापाव भजी घेऊन आता टेबलवर ठेवतात. तर त्याचबरोबर त्याच वेळेला सुभाषही तिथे येतो आणि पटकन आता फ्रेश होऊन सगळेजण तिथे येतात. तर आसावरी शर्वरी सगळ्यांसाठी आता वडापाव तयार करून देते आणि त्यानंतर इकडे आता सगळेजण मिटक्या मारत वडापाव खाऊ लागतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ते समाधान आणि तो आनंद झळकत असतो. आणि तेवढ्यात आता शर्वरीच्या मोबाईलवरती मेसेज येतो. तर पटकन शर्वरी मोबाईल बघते आणि मोबाईल बघता क्षणी पटकन पळतच येऊन शर्वरी आता पमाला मिठी मारते आणि म्हणते की आई, माझं पेमेंट झालंय. आणि ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा आनंद होतो. तर आता शर्वरी म्हणते की लगेच आई, मी माझं पेमेंट तुझ्या अकाउंटला ऑनलाईन ट्रान्सफर करते. तर पमा म्हणते की अगं राहू दे ग. शर्वरी म्हणते नाही, अगोदर पेमेंट तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर झालंच पाहिजे. तर तेवढ्याच सुभाष त्याच्या खिशातून त्याचा पगारही झालेला असतो आणि ते पैसे काढून आता पमाजवळ देतो आणि म्हणतो की हे घ्या, बँकेत ठेवा. आणि पटकन पमा पळतच आता ते पैसे घेऊन स्वामी समर्थांच्या फोटोसमोर येते आणि ते सगळे पैसे स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवते. आणि ते सगळेजण आता मजेत वडापाव खातात आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की आई, तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले बरं का. आणि आसावरी आतमध्ये जाऊन तिने आता तिच्यासुद्धा कष्टाचे पैसे आता पमाकडे आणून दिलेले असतात. पमा म्हणते की तुमच्या सगळींचं हे काय चाललंय. तेव्हा आता लगेच अनु म्हणते की मी सुद्धा पुढच्या वर्षी ट्युशन घ्यायला चालू करीन आणि पैसे कमवीन. तर सुभाष आता सगळ्यांकडे बघतो आणि ते सगळं बघून पमा आता सुभाष शेजारी बसते आणि म्हणते की बघितलं का, शेरूने तिचा सगळा पगार माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केला. तुम्हीसुद्धा तुमच्या पगाराचे पैसे दिले आणि आसावरीने सुद्धा. आणि आता माझं टेन्शन गेलं. सुभाष म्हणतो की अगं पण टेन्शन घ्यायचंच कशाला, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की एक काम राहिलं बरं का आई, मी आलेच. आणि बाहेर जाऊन आता शर्वरी ही सुभाषची छत्री घेऊन येते आणि म्हणते की काय अवस्था झाली या छत्रीची. आणि पप्पा, या छत्रीच्या ना काड्यासुद्धा मोडल्यात, कुणाच्या तरी तोंडाला लागतील बरं का. आणि आता तुम्ही ही छत्री वापरायची नाही. पमा म्हणते बघ ना, या छत्रीला 4 वर्षे झाली, अजूनही ती छत्री वापरतात. शर्वरी म्हणते की आता ही छत्री ठेवून द्यायची. आणि लगेच आता शर्वरीने तिने नवी छत्री आणलेली असते आणि शर्वरी म्हणते की पप्पा, आता ही छत्री तुम्ही वापरायची. तर ते बघून सगळेजण आनंदाने जल्लोष करतात. आणि लगेच आता अनुच्या लक्षात येतं आणि अनु म्हणते की उद्या आपल्या केटरिंगला 10 वर्ष पूर्ण होत आहे. तर ते ऐकताच आता पमा म्हणते उद्या तारीख काय आहे. तर आता सुभाष म्हणतो 10. आणि सगळ्याजणी मोठ्याने ओरडू लागतात आणि उद्या पार्टी असल्याचे बोलतात. तर पमा म्हणते नाही, उद्या आपण छोटीशी पूजा ठेवूयात. आणि लगेच आता आसावरी म्हणते की मला ना वडापाव घेऊन बाहेर जायचं. तर अनु ओळखते. अनु म्हणते की गौतम जिजूंना एवढ्या पावसात वडापाव कसा घेऊन जाणार. तर लगेच आता आसावरीकडे बघत आता लगेच अनु म्हणते की आपण ऑनलाईन डिलिव्हरी पाठवूयात. तर शर्वरी डोळे मिचकावते आणि सगळेजण होकार देतात. आणि शर्वरी म्हणते की हो, आपण पार्सलच पाठवू, तू उगाच जाऊ नकोस ताई. तर आसावरीला आता वाईट वाटतं. आणि इकडे आता ऑनलाईन डब्यामध्ये बरोबर वडापाव आणि भजी पार्सल आता शर्वरीने त्याची पाठवण्याची व्यवस्था केलेली असते. आणि आता खानोलकरांच्या घरी ते पार्सल येताच आता आजी, जय, गौतम आणि पिंटू सगळेजण आता वडापाववरती ताव मारू लागतात. तर तेवढ्यात इकडे तेजू तिथे येते आणि म्हणते की कसलं काय चाललंय, काय खाताय. आणि आजी म्हणते की अगं तेजू, तू वडापाव आणि भजी खाऊन बघ, कसली चव आहे आणि कसलं जिभेवर रेंगाळते. आणि ते बघून आता तेजू पटकन एक भजी खाते. तर तेवढ्यात आता तेजू म्हणते की हे पेपर्समध्ये वगैरे कुणी बांधून आणलं आहे आणि हे रस्त्यावरचं कसं पावसात तेल वापरतात असतील काय माहिती. तर तेवढ्यात तो म्हणतो की आसावरीच्या आईने पाठवलंय पार्सल. तर तेजूला धक्का बसतो आणि तेजू तिच्या हातातील भजी तशीच खाली ठेवते. आजी म्हणते की तेजू, एकदा वडापाव खाऊन बघ, काय टेस्ट झाली. आणि तेजू म्हणते की माझं ना डाएट सुरू आहे, त्यामुळे हे तेलकट वगैरे नको मला जास्त.
आणि इकडे आता तेजू म्हणते की जय तुला उद्या सकाळी लवकर जायचं असेल ना, मीटिंग आहे. जय म्हणतो की मी ना मीटिंग 12 वाजता प्रॉस्पॉन्ड केली आहे. तर तेजू म्हणते काय. तेव्हा आता जय म्हणतो की मला ना गौतमसोबत परबच्या घरी जायचं आहे. तर तेजू म्हणते कशाला. आणि तेवढ्यात गौतम म्हणतो की आई त्यांची केटरिंग सर्व्हिस आहे ना, त्याला 10 वर्ष पूर्ण झाली त्यामुळे त्यांनी पूजा ठेवली. आणि गौतम म्हणतो की प्रसाद वगैरे आहे त्यामुळे त्यांनी सगळ्यांना बोलावलंय. गौतम म्हणतो मी आजीला बोललो पण आजी म्हणते की नाही नको पाऊस आहे. तर आजी म्हणते उगाच मी घसरून पडायचे पण गौतम मला प्रसाद आण बरं का. आणि तेवढ्यात आता गौतम म्हणतो की हो आता आम्ही जाऊ. तर तेजू म्हणते की मग मला मीटिंगची तयारी करायला पुढे जावं लागेल. जय म्हणतो की अगं मीटिंग प्रॉस्पॉन्ड केली. तेजू म्हणते की पण मीटिंगचे मेरिट्स काय बोलायचं काय प्लॅनिंग करायचं सगळे पॉईंट्स ते तर काढायला पाहिजे ना, त्यासाठी मी थांबते. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी गौतम आणि जय दोघेही आता परबांकडे जातात. आणि तिथे आता सत्यनारायण महापूजा सुरू होते. तर पमा आणि सुभाष देवाची पूजा करतात आणि त्यांची आरती घेतात. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आणि आरती होताच आता गुरुजी सगळ्यांना आरती द्यायला सांगतात. तर सुभाष आता सगळ्यांना आरती देतो. आणि तेवढ्यात आता पमा म्हणते की गुरुजी मी शिऱ्याचा प्रसाद घेऊन येते बरं का. आणि पमा म्हणते गुरुजी यांचं लग्न ठरलं, यांना भरभरून आशीर्वाद द्या. आणि आता इकडे आसावरी आणि गौतम हे पूजा करायला येता क्षणी पाठीमागून आता शर्वरीसुद्धा पुढे येऊ लागते. तर त्याच वेळेस अनु शर्वरीला पायमध्ये घालते आणि लगेच आता शर्वरी ही अडखळत आता जयला धक्का मारून दोघेही देवासमोर आसावरीच्या अगोदर येतात. तर गुरुजी आता शर्वरीला म्हणतात की हे बघा पूजा करून घ्या. पटकन आता शर्वरी पूजेसाठी बसते आणि जय सुद्धा पूजेसाठी बसतो. आणि शर्वरी आणि जय दोघेही पूजा करतात. आणि तेवढ्यात आता पूजा होता क्षणी आता शर्वरी आणि जय गुरुजींच्या पाया पडतात. तर गुरुजींना कुणाचं लग्न होणार आहे हे माहीत नसतं. तर गुरुजी शर्वरीला आशीर्वाद देतात अखंड सौभाग्यवती भव. ते ऐकताच आता शर्वरी आणि जय दोघेही एकमेकांकडे बघतात. तर जय म्हणतो गुरुजी आमचं नाही यांचं लग्न होणार आहे. तर गुरुजी म्हणतात की अच्छा. आणि गुरुजी आता त्या दोघांना प्रसाद देतात. आणि त्यानंतर आता आसावरी आणि गौतम हे पूजा करतात आणि गुरुजींच्या पाया पडतात. तर गुरुजी त्यांना अखंड सौभाग्यवती व्हावं आणि सुखाने संसार करा आशीर्वाद देतात. आणि तेवढ्यात आता अनु म्हणते की अजून सगळं काही संपलं नाही बरं का. मी ना आईसाठी एक सरप्राईज आणलं. तर सुभाष म्हणतो आता कसलं सरप्राईज. शर्वरी म्हणते की आई 10 वर्षे केटरिंगच्या आपल्या सर्व्हिसला पूर्ण होत आहेत. आईसाठी सरप्राईज नको का पप्पा. आणि आसावरी म्हणते बरोबर आहे आणि त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला 10 गोष्टी देणार आहोत. तर आता पमा म्हणते की 10 गोष्टी बापरे एवढ्या कशासाठी. तर अनु म्हणते की कारण तुम्ही आमचे खरे हिरोईन आहात. आणि चौघीही जणी आतमध्ये जातात. तर पमा म्हणते या मुलीसुद्धा ना असंच घर भरून काहीतरी करत असतात, या मुलींचं काही खरं नाही. आणि चौघीही जणी आता 10 बॉक्स घेऊन येतात. आणि पमा म्हणते की बापरे एवढ्या गोष्टी. आणि सुभाष पमा ते सगळे बॉक्स घेतात. आणि लगेच आता मुली म्हणतात की पप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का, आम्हाला छान डिस्काउंट मिळाला आहे. तर लगेच गौतम म्हणतो वा पप्पा तुमच्या मुलींना स्मार्ट आहेत आणि स्मार्ट शॉपिंग केलंय त्यांनी. आणि तेवढ्याच आता शर्वरी म्हणते की मम्मा थांब अजून एक गिफ्ट आहे. आणि शर्वरी आतमध्ये जाऊन एक बॉक्स घेऊन येते आणि पमाला देत म्हणते की आता मम्मा तू उघडून बघ. आणि लगेच आता पमाला एक मस्तपैकी अँड्रॉइड फोन आता शर्वरीने गिफ्ट दिलेला असतो. पमा तो हे बघून म्हणते की बापरे फोन. तर शर्वरी म्हणते की आता तुला हाच फोन वापरायचा आहे. आणि शर्वरी म्हणते की मम्मा 10 वर्षापूर्वी तू केटरिंगचा बिझनेस चालू केला आणि पप्पांना मदत केली, आमचं शिक्षण केलं, आम्हाला सांभाळलंस आणि आम्हाला सगळ्यांना पायावर उभं केलंस, तुला खूप खूप थँक्यू असे म्हणत आता शर्वरी पमाचे आभार मानते. पमाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. आणि आसावरी म्हणते की मम्मा तू कायम आमच्यासाठी कधीच हार मानली नाही आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्यास. आणि आसावरी म्हणते की महत्त्वाचं म्हणजे तू आम्हा सगळ्यांना स्वावलंबी व्हायला शिकवलंस आणि तू आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. आणि तू आम्हाला हेही शिकवलं की स्वावलंबी आणि स्वाभिमानी असणं किती महत्त्वाचं आहे. अनु म्हणते की मम्मी आम्ही आज जे काही आहोत ते फक्त तुझ्यामुळे. आणि लगेच आता चौघीही जणी आता पमाला मिठी मारतात आणि सुभाषला मिठी मारतात. आणि ते एवढं आनंदी आणि समाधानी कुटुंब बघून आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो झळकणारा आनंद बघून आता गौतम आणि जय हे त्यांच्याकडे बघून त्यांच्या सुखी कुटुंबाला बघून आता खूप खुश होतात. आणि तेवढ्यात आता इकडे जय गौतमला खुणावतो आणि घड्याळ दाखवतो. आणि तेवढ्यात आता गौतम म्हणतो की पप्पा आम्ही निघतो बरं का. जय म्हणतो हो आम्ही ऑफिसला जाण्यापूर्वीच इथे आलो होतो. आणि तेवढ्यात आता गौतम शर्वरीला म्हणतो की अरे शेरू
तू पण चाल ना, एकच रस्ता आहे आणि एकाच ऑफिसमध्ये जायचंय. तर ते ऐकून आता पमा आणि सुभाषला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता शर्वरी ही सुभाषकडे बघते आणि म्हणते की पप्पा, म्हणजे मी तुम्हाला सांगणारच होते, मी अगोदर नाहीच बोलली होती. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पण आकाश दादा आणि साक्षी वहिनीने मला आग्रह केला म्हणून मला ऑफिस जॉईन करावं लागलं. आणि लगेच आता शर्वरी ही आता सुभाष आणि पमाची माफी मागते. आणि त्यानंतर इकडे आता शर्वरी आणि आसावरी दोघीही एकत्र असताना आता शर्वरी म्हणते की आता झालं का सगळं तुझ्या मनासारखं. तर आसावरी म्हणते एक प्रॉब्लेम आहे. शर्वरी म्हणते आता काय. आसावरी म्हणते की मला असं वाटतंय की जय म्हणजे गौतमच्या आजी त्या मनापासून लग्नाला आमच्या तयार नाही येत वाटतं. तर लगेच इकडे आता रात्री हा जय सुभाषला फोन करतो आणि म्हणतो की काका, मी जय खानोलकर बोलतोय आणि फोन याच्यासाठी केला होता की उद्या साखरपुड्याची बोलणी करायला तुम्ही आमच्या घरी येताल. तर लगेच आता सुभाष म्हणतो तुमच्या घरी, आणि जयला धक्का बसतो. तर आता इकडे सुभाष साखरपुड्याची बोलणी करायला आता तेजू आणि गौतम दोघांनाही जयसोबत कसा त्यांच्या घरी बोलावतो आणि धूमधडाक्यात आता आसावरीचा कसा साखरपुडा ठरवतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.